जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्माचार्य म्हणून नावाजलेले शिवाजीराव पंडित यांचे सुपुत्र विजयसिंह पंडित जे विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत ते चकलांब्यामधून मतदारांसमोर मत मागण्यासाठी पुन्हा एकदा जात आहेत। काय भूमिका आहे, नेमका राजकीय वारसा त्यांनी कसा चालवलाय हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल? मागच्या 16 वर्षापासून मी पंचायत राज कार्यव्यवस्थेमध्ये काम करतोय। शिवाजीराव पंडित कुटुंबियाची एक राजकीय परंपरा, एक राजकीय वारसा, सामाजिक वारसा पुढे चालवण्याचं काम मी मागच्या 16 वर्षापासून पंचायत समिती आणि त्याच्यानंतर 2 वेळेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी काम करत आहे। पंचायत समिती उपसभापती, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा सदस्य, जिल्हा परिषदेचा सभापती आणि त्या ठिकाणी आता मागच्या 2.5 वर्षापासून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय। मागचा राज्य आणि केंद्र सरकारचा जो काही कार्यकाळ आहे, जी काही कारकीर्द आहे, त्याच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची कशी त्या ठिकाणी अडचण झाली, ग्रामीण जनता राज्य सरकार केंद्र सरकारचे काही धोरणं आहेत, जे काही निर्णय आहेत, याच्या माध्यमातून कशी अडचण त्या ठिकाणी ग्रामीण जनतेला झाली, त्रास कसा झाला, नोटबंदी सारखा जो काही निर्णय आहे त्याच्यामुळं आज मराठवाड्यातील शेतकरी, बीड जिल्ह्यातील शेतकरी त्याच्यामुळं पूर्णपणे त्या ठिकाणी अडचणीत आलेला बघायला मिळाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।